नमस्कार मंडळी, मी बलविंद्र म्हात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण चाललो आहे जी आपल्या महादेवाची दोन ज्योतिर्लिंग आहेत, एक म्हणजे परळी वैजनाथ आणि दुसरं म्हणजे औंढा नागनाथ। तर ह्यांचं दर्शन करायला आणि सोबतच आपण अंबाजोगाई ह्या आदिशक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या अंबे मातेचं दर्शन करायला जाणार आहोत। आणि असं म्हटलं जातं की परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही दोन्ही जी ज्योतिर्लिंगे आहेत ती विवादित आहेत, पण आपल्याला त्या विवादात पडायचं नाही आहे। तर पनवेलवरून नांदेडला जाणारी हुजूर साहिब ही ट्रेन आपण संध्याकाळी 4 वाजता पकडली आणि त्याच्यानंतर आता आपण प्रथमतः उद्या सकाळी परळीला जाणार आहोत। त्या ट्रिपमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांना आधी तुम्ही बघून घ्या। निर्वेद ठाकूर ऐकर आधी ही दोन मोठी माणसं आपल्याला जॉईन झालेली आहेत, त्यामुळे ह्या ट्रिपमध्ये खूप आनंद येणार आहे आणि ह्यांच्यासोबतचा आमचा हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे। सो व्हिडिओ पूर्णपणे पाहायला तुम्ही विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। टाक लवकर ब्रेक कसा मारशील, ब्रेक कसा मारशील सांग असते बघ। लवकर 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 लवकर। आणि हे जे छोटे मेंबर्स दोन आमच्यासोबत आहेत जे तुम्ही व्हिडिओमध्ये वारंवार पाहता, जाम खुश आहेत ते आणि म्हणजे आपण एक्सप्लेन नाही करू शकत त्यांचा आनंद। बहुतेक पहिल्यांदाच ते ट्रेनमध्ये फिरत आहेत आणि इकडे निर्वेद आणि इथे जे ट्रेनमध्ये काका मिळाले त्यांना विचारलं असता असं समजलं की कर्जत ते लोणावळ्याच्या दरम्यान जवळजवळ 52 छोटे मोठे बोगदे लागतात आणि त्याच्यातूनच आपली ही ट्रेन चाललेली आहे। आणि आजूबाजूला डोंगरावरून झरे आणि हिरवीगार शालू पांघरलेला सह्याद्री आपल्याला अनुभवायला मिळतो। ते म्हणतात ना की पावसाळ्यात महाराष्ट्र हा स्वर्गासारखा दिसतो, ते कदाचित ह्यामुळेच असावं, कारण आता जे मी पाहतोय, जे दृश्य मी ट्रेनच्या बाहेरला पाहतोय खूप सुंदर आणि मनाला भुरळ पाडणारं दृश्य आहे। इथं कुठे थांबते? अशी स्लो होते का? स्टेशन आहे असेच थांबते? काय नाव आहे स्टॉपचं? स्टॉप ठाकूरवाडी। या अलीकडे तर कर्जत आणि लोणावळ्याच्या मध्ये एक स्टेशन आहे जिथे गाडी थांबते। ॲक्च्युअलमध्ये तिथे कोणतंही प्लॅटफॉर्म नाही आहे, पण इथली जी लोकं आहेत ते रेग्युलरली अपडाऊन करत असतात ह्या ट्रेननी आणि खास त्यांच्यासाठी म्हणून इथे एक ठाकूरवाडी म्हणून एक वस्ती आहे, डोंगरावर वसलेली एक वस्ती आहे आणि तिथे त्या लोकांसाठी स्पेशली काही 2 मिनटं ट्रेन थांबवली जाते आणि त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप आभार। आता आपली ट्रेन लोणावळा रेल्वे स्टेशनला पोहोचलेली आहे आणि जसा मला पिझ्झा डिलिव्हरीवाल्याचा कॉल आला होता डॉमिनोजवाल्याचा की तुम्ही S1 डब्याच्या डोरपाशी थांबा, मी येतो आहे डिलिव्हरी करायला। तर बघूया आता तो आला आहे की नाही ते।
और इस भाई को कहते हैं असली टेक्निक उतरने की। एक नंबर। फोन करते नंबरला। तुम्ही फोन कुठे आहे? पिझ्झा ते कर। आणि आपला भाऊ आपल्याला पिझ्झा घेऊन आलेला आहे। तर निवृत्तींनी जी आपल्याशी पैज लावली होती ती पैज तो हरलेला आहे, कारण आता आपला पिझ्झा इथे आलेला आहे। तर आपण पहिल्या ती डिलिव्हरी घेऊया। $459 हाँ। नहीं 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 थैंक यू। तर पहिल्यांदा आपण पिझ्झा खाऊया, नंतर मग आपण बोलूया। काही मिनिटांसाठी ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनला थांबली होती आणि बाहेरच्या स्टॉलवर आम्हाला आईस्क्रीम कॉर्नर दिसला आणि मग निर्वेदने आईस्क्रीमची डिमांड केली। मग निर्वेदची आईस्क्रीम टेस्ट केल्यानंतर ह्या दोन लहान मुलींना पण आईस्क्रीमचा मोह आवरला नाही आणि त्यांनीसुद्धा त्याच्यासोबत आईस्क्रीमची डिमांड केली आणि मग आता त्यांना बघून आम्हालासुद्धा आईस्क्रीमचा मोह आवरला नाही। तर आता आपण पण आईस्क्रीम घ्यायला जाऊया। तर आता जो आपला ट्रॅव्हल ब्लॉग होता त्याच्यामध्ये तर ट्रॅव्हल कमी आणि फूड ब्लॉग जास्त होत चालला आहे। मंडळी रात्रीचे 10 वाजलेत आणि तुम्ही समोरला पाहू शकता काहीतरी स्टिंग ऑपरेशन चालू आहे यांचं एवढ्या रात्रीच्या अंधारात सुद्धा। आणि हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे। तर उद्या आपण सकाळी परलीला पोहोचू आणि मग तिथे आपण परली वैजनाथ आणि औंढा नागनाथला जाणार आहोत। तर त्या संदर्भातची माहिती मी तुम्हाला उद्या नवीन व्हिडिओद्वारे देईन। चला तर मग शुभरात्री।